आणि डॅड ती मला हो म्हणाली. काय? येस, मला हो म्हणाली ती. वा 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 वा, किती छान बातमी. म्हणजे तू तुझ्या होणाऱ्या बायकोला म्हणालास की मला लवकरात लवकर बाळ हवंय आणि ती लगेच हो म्हणाली. येस. वा वा वा, देव पावला रे बाबा. बायको, पण ती मुलगी भारतीय नाहीये. असू दे ना, आपला वंश इंटरनॅशनल होईल. मग मी दाखवून देईन त्या मंजिरीला. अरे पण अजित, त्या तुझ्या फिरंगी बायकोला आपलं घर या त्या परंपरा याबद्दल काही सांगितलंयस का नाही? त्याची काय गरज आहे? एक मिनिट. तुमचं काही कन्फ्युजन झालंय का? म्हणजे ती मुलगी माझ्या होणाऱ्या बाळाला जन्म देणार आहे, माझ्याशी लग्न करणार नाहीये. आणि आपण त्यासाठी तिला पैसे द्यायचे. सॉर्टेड. अरे गाढवा, तुला मी घरात सून आणायला सांगितली, तू ही अशी मुलगी शोधून काढलीस. शोधली नाहीये बायको, त्याला गोव्याला भेटली असणार. हा डॅड येस, ती गोव्यात भेटली मला, पण ती गोव्याची नाहीये, रशियन आहे. खड्ड्यात गेली रशियन पशन. आता तू काहीही करायचं नाहीस, कळलं ना? तुझ्यासाठी मी मुलगी शोधणार आहे आणि निर्णय सुद्धा मीच घेणार आहे, कळलं? तुम्ही दोघांनी उगाच नसते उद्योग करायचे नाहीयेत. एका माळ्यातले मणी आहात तुम्ही. आता मी सांगते तेच करायचंय, कारण हा विषय आता माझ्या जन्म मरणाचा झालेला आहे, माझा या घरातल्या हक्काचा झालेला आहे. आणि त्यामुळे या घरात आधी माझाच नातू जन्माला येणार, माझाच.